आता थोड्याच वेळात तुकाराम अंबिले धर्मपीठासमोर हजर राहत आहे. ही आहेत या घडीची एक्सक्लुझिव्ह दृश्य. आता आपण माझ्या मागे पाहताय ते तुकारामांचं घर आणि ते आता अगदी थोड्याच वेळात धर्मपीठासमोर हजर राहणार आहे. रिपोर्टर्सचा गोतावळा नेहमीप्रमाणे तुकोबांच्या घराबाहेर जमला होता. तुकाराम कुठे आहेत, कुठवर पोहोचलेत याची अगदी क्षणाक्षणाची माहिती देण्याच्या नावाखाली मीडियाचं उथळ रिपोर्टिंग सुरू होतं. सकाळपासूनच तुकाराम ट्विटरवर ट्रेंडिंग होते. आज फैसला होणार होता. तुकोबा घरातनं बाहेर पडले तसे रिपोर्टर्सने त्यांच्याकडे धाव घेतली. तुकोबा पूर्णपणे रिपोर्टर्सनं घेरले गेले होते. त्यांच्यासोबत बहिणाबाई, शेख मोहम्मद, कान्होबा, संतू, जितू, मुका, नरहरी असे सगळे होते. मात्र मीडियावाल्यांनी तुकोबांना अगदी चहूबाजूनं घेरलं होतं. त्यांना पुढे सरकायला संधीच नव्हती. गिधाडांनी एखाद्याला टोचणी मारावी तसे त्या गर्दीत रिपोर्टर्सचे बूम तुकोबांच्या अंगाला ढसत होते. धर्मपीठासमोर हजर राहत आहेत, काय भावना आहेत मनात? धर्मपीठानं शिक्षा दिली तर मान्य कराल का? तुमच्यावरचे आरोप तुम्हाला मान्य आहेत का? या आणि अशा अनेक प्रश्नांचा निव्वळ गलका सुरू होता. तुकोबांच्या चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. अत्यंत थंड चेहऱ्यानं ते गर्दीतनं हळूहळू पुढे सरकत होते. त्यांना पुढे जाण्यासाठी कान्होबा, संतू, जितू, सावता, मुका ही मंडळी मदत करत होती. इतक्यात तुकोबा अचानकपणे जागच्या जागी थांबले. तसा सगळा गलका एकदमच थांबला. तुकोबांनी थेट आणि ठाम शब्दात म्हटलं, जरी माझी कोणी कापितील मान, तरी नको आन वदो जिव्हे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन.